नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर काल आपण कटोरी ब्लाऊजला स्टिचिंगला सुरुवात केली आहे. तर काल आपण काय जोडून घेतलं की पाठीची पट्टी सोप्या पद्धतीने कशी जोडायची हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर आज आपण पाहणार आहोत की जे कटोरी आहे ना, ही कटोरी तर कशा पद्धतीने जोडायची आणि कटोरीचे टक्स कशा पद्धतीने घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर हे बघू शकता, हा आहे कटोरी ज्या भागाला जोडतो ना तो हा भाग. आता हे दोन भाग आहेत, आपला हा उजवा भाग आहे आणि हा डावा भाग आहे. म्हणजे दोन्ही भागांना आपण कटोरी जोडणार आहोत. ज्या भागाला आपण ज्या साईडला कटोरी जोडतो तो असा भाग असतो. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, हा असा व्यवस्थित भाग आहे. या साईडला आपण कटोरी जोडणार आहे. बऱ्याच वेळा ज्या आपल्या नवीन मैत्रिणी शिकत आहे ना त्यांचा गोंधळ होतो आणि बऱ्याच वेळा मुंड्याला कटोरी जोडली जाते. पण तसं न करता हा आपला मुंडा आहे, व्यवस्थित असा राऊंड शेप दिसतो ना, हा मुंडा आहे. आणि जिथून थोडासा गोलाकार येतो ना नकळत, तो आपल्या कटोरीचा भाग आहे. तर हे आपली डावी आणि उजवी कटोरी मी दोन पार्ट वेगवेगळे ठेवलेले आहेत. हे मी डिटेलमध्ये खूप डीपली सांगते, कारण ज्या ताईंनी कधीही कटोरीचा ब्लाऊज शिवला नाही किंवा स्टिचिंगला सुरुवात केलेली नाही त्या ताईंना सोपं जाण्यासाठी त्या ताईंना मी अगदी सविस्तर आणि खूप सोप्या पद्धतीने सांगते. तर आता आपण हे कटोरीचे दोन आपले भाग आहेत, म्हणजे ह्या दोन कटोरी आहेत. आता ह्या आपण ह्याला व्यवस्थित जोडून घेणार आहोत. ही या साईडची आहे, ही या साईडची आहे. तर चला आपण मैत्रिणींनो जोडायला सुरुवात करूया. तर बघू शकता, हा भाग मी घेतलेला आहे कटोरीचा. हा भाग म्हणजे जो हा भाग दिसतो ना तो आपल्याला ह्या भागाला जोडून घ्यायचा आहे. तर आता आपण उजव्या साईडची कटोरी जोडून घेऊया. आणि आपल्याला जोडताना 5 इंच अंतर ठेवायचं आहे. आणि जर गोंधळ होत असेल तुमचा तर तुम्ही एकसारखं मार्किंग करून घ्या 5 इंचाचं आणि मग त्याच्यावरून टीप मारायला सुरुवात करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अवघड जाणार नाही. तर आता आपण इथून टीप मारायला सुरुवात करूया, व्यवस्थित शिस्तीत अशी. आणि कटोरी जोडताना वरून खाली जोडायची, आपल्याला खालून वर जोडायची नाही. म्हणजे जिथून आपल्या गळ्याचा भाग संपतो ना तिथून आपल्याला कटोरी जोडायला सुरुवात करायची आहे. तर व्यवस्थित असं अंतर ठेवून एकसारखं आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. तर आता आपण डबल टिप मारून घेऊया. जिथून आपण टिप मारलेली आहे ना पहिली त्याच्यावरून डबल टिप मारून घ्या. जिथं जिथं आपले जॉईंट येतात ना तिथं तिथं नेहमी लक्षात ठेवा डबल टिप मारून घ्या. कारण बऱ्याच वेळा काय होतं, 2-3 वेळा जर ब्लाऊज वापरला तर एखाद्या वेळेस उसवायची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो डबल टिप मारून घ्या. तर आता आपली उजव्या भागाची कटोरी जोडून झालेली आहे. आता आपण घेऊया डाव्या साईडची कटोरी जोडायला. तर बघू शकता, हा आपला जो शेप आहे ना कटोरीचा तो आपण ह्या भागाला जोडून घेणार आहोत. ह्या साईडला पण असंच घ्यायचं आहे आपल्याला. 5 इंच अंतर ठेवून व्यवस्थित एकसारखी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता आपल्या कशा पद्धतीने आपली दोन्ही साईडची कटोरी जोडून झालेली आहे. मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगते सविस्तर. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा, म्हणजे प्रत्येक पॉईंट तुमच्या नक्कीच लक्षात येतील. आता बघू शकता, ह्या आपल्या अशा पद्धतीनं दोन्ही साईडच्या कटोऱ्या जोडून झालेल्या आहेत. ज्यावेळेस थोडं जरी कमी जास्त वाटलं तर ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्या. म्हणजे थोडं जरी 5 इंच जरी फरक पडला तरी तो थोडासा कटिंग करून घ्या आणि सेम अंतर करून घ्या दोन्हीचं. आता इथपर्यंत तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कटोरी कशा पद्धतीने जोडायची. तर आता आपण काय करणार आहोत की जोडल्यानंतर बघू शकता ह्या साईडला आपल्याला एक 5 इंच शिलाईसाठी अंतर ठेवून आपल्याला हे टोक आहे ना इथं जुळवून घ्यायचं आणि 5 इंच अंतर इकडच्या साईडला ठेवायचं आहे. आणि इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय कटोरीच्या टक्ससाठी. तर बघू शकता, आता हे आहे 36 साईजची कटोरी. तर आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच मार्किंग.
म्हणजे 1.5 इंच रुंदीला, म्हणजे टोटल आपला हा 3 इंचाचा टक्स येणार, तर एका साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यावं लागणार आहे आणि उंची आपली येणार आहे 2.5 इंच टक्सची. त्याच्यावरती पण मी सेपरेट असा चार्ट नक्की तयार करणार आहे की किती चेस्टला किती साईजचा टक्स घ्यायचा आणि उंची किती घ्यायची आणि रुंदी किती घ्यायची. तर आता हे 36 साईजचं आहे, तर रुंदी मी 2.5 इंच घेतलेली, 1.5 इंच घेतलेली आणि उंची मी 2.5 इंच घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता कसं मी मार्किंग केलेलं आहे. असं व्यवस्थित असं मार्किंग करून घ्या तुम्ही, म्हणजे जेणेकरून अंदाजे काही करू नका, कारण बऱ्याच वेळा चुकायची शक्यता असते. 1.5 इंच रुंदी, उंची 2.5 इंच आणि क्रॉसमध्ये आपल्याला आखून घेतलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर इथंही आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. इथंही दोरा ज्यावेळेस तुमची शिलाई संपती त्यावेळेस पूर्ण असं शेवटपर्यंत या आणि थोडासा दोरा शिल्लक ठेवा, म्हणजे जेणेकरून दोरा उसवत आपली ही टीप जाणार नाही. त्यामुळे हे छोटे छोटे जे पॉईंट्स आहेत ना, ते नेहमी लक्षात ठेवा की दोरा थोडासा वरती शिल्लक राहू देत. अगदी कट टू कट करू नका, इथून टीप उसवायला सुरुवात होती. तर ह्याच्यावरूनच आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता या पद्धतीनं आपला एक साईडचा टक्स झालेला आहे मारून. आता आपण दुसऱ्या साईडचा टक्स घेऊया. त्याही साईडला आपल्याला 1.5 इंच इकडं शिलाईसाठी ठेवायचं आहे, म्हणजे जिथं आपण हुकलूक पट्टी जोडतो ना तिथं आपल्याला 1.5 इंच थोडंसं शिल्लक ठेवायचं आहे आणि बरोबर ह्याचा मध्य करून, म्हणजे बरोबर ह्या दोन्ही पॉईंटचा मध्य करून आपल्याला इथून 1.5 इंच घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच आणि इथंही आपल्याला असं क्रॉस आखून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यावरनं पण टीप मारून घेऊयात. डबल टीप घेऊयात आपण. तर बघू शकता मैत्रिणींनो, किती छान पद्धतीनं आपला असा हा मस्त पप आलेला आहे. बघू शकता कटोरीला किती छान असा टक्स आलेला आहे आणि ज्यावेळेस पूर्ण ब्लाऊज तयार होईल आणि ज्यावेळेस घातला जाईल ना, परफेक्ट आपले टक्स पॉईंटला व्यवस्थित बसणार आहे आणि कटोरी कुठेही इकडं तिकडं व्यवस्थित होणार आहे आणि छान असा शेप आपल्या कटोरीला व्यवस्थित येणार आहे. तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी अनेकदा सांगते. तर हे दोन आपले कटोरीला जोडायचे भाग आहेत, त्याला आपण व्यवस्थित अशी कटोरी वरून अशी खाली जोडून घ्यायची आहे. खालून वरती जोडू नका, कारण सगळं चुकतं आणि गळ्याचा आकार पण आपला चुकतो. तर आपण वरून खाली जोडायचं आहे, म्हणजे खालच्या साईडला जर समजा जास्त झाली तर आपल्याला इथून कट करता येतो, पण वरती जर जास्त झालं आणि कट केलं तर इथला गळ्याचा शेप आपला बिघडू शकतो. आणि तसंच दोन्ही पण टक्स घेताना दोन्हींची टक्सची रुंदी व्यवस्थित आली का चेक करा, उंची व्यवस्थित आली का चेक करा. दोन्ही कटोरी तुम्ही बघू शकता, लावून पण बघा तुम्ही असं व्यवस्थित की दोन्ही कटोरींचे टक्स व्यवस्थित आलेत का, जे आपण मार्जिन घेतलेलं आहे ते व्यवस्थित आलेलं आहे का. बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं एकमेकाला ह्या कटोऱ्या जुळलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं तुम्ही व्यवस्थित बारकावे आहेत ना ते चेक करून घ्या, म्हणजे कुठंही कमी जास्त असं होणार नाही आणि व्यवस्थित आपली कटोरी येईल. आता इथं बघू शकता थोडंसं मारताना आपला थोडासा शेप गोल देणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं इथून जोडून झाल्यावर कटोरीचा भाग आपल्याला इथं असा छान शेप द्यायचा आहे. ह्या साईडलाही आपल्याला असं छान असा शेप द्यायचा आहे गोलाकार, म्हणजे कटोरीचा आकार जोडून झाल्यानंतर शेप द्या. तर बघू शकता कसं छान असा आपला पूर्ण असा राऊंड शेप आलेला आहे. गळ्याचा पण आकार तुम्ही बघू शकता कसा व्यवस्थित गोल असा आकार व्यवस्थित आलेला आहे. तो व्यवस्थित तुम्ही नंतर हे दोन्ही पॉईंट जोडून झाल्यानंतरच त्याला शेप द्या. तर अशा पद्धतीनं आपण कटोरी जोडायची असते आणि टक्सही त्या पद्धतीनं घ्यायचे असते. आता आपण आज बघितलेलं आहे, कालच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे भागामध्ये की पाठीची पट्टी कशी जोडायची. आज आपण बघितलेलं आहे की कटोरी कशा पद्धतीनं जोडायची. तर उद्या आपण बघणार आहोत की 2 प्रकारे योगपट्टी जोडण्याची पद्धत, म्हणजे 2 प्रकारे मी तुम्हाला योगपट्टी जोडायला दाखवणार आहे. तर कोणताही तुम्ही क्लासचा दिवस मिस करू नका, कोणताही व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, व्यवस्थित बघा, म्हणजे सगळे पॉईंट, सगळे डिटेल्स, सगळ्या टिप्स तुम्हाला सगळ्या कळत जातील आणि शंकेचं तुमच्या निरसन होईल आणि परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज शिवता येणार आहे. तर मैत्रिणींनो, हे अशा पद्धतीनं आजचा आपला कटोरीचा जो
हे होतं ना शिकवायचं ते आज झालेलं आहे. उद्या योगपट्टी कशी जोडायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.